जय महाराष्ट्र. मी स्मित तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो खास करून व्हिडिओ आहे तो आहे पॉकीमॉन वरती. जितके पण पॉकीमॉन प्रीमियर कार बुक करतात पण त्यांची लायकी ना, लायकी ही खास करून उबर गो पेक्षा पण बेकारवाली लायकी असते ना, खास करून अशा पॉकीमॉन वरती आजचा व्हिडिओ आहे. माझा एक मित्र आहे ज्याच्याकडे आहे गाडी सेलेरिओ. तो चालवतो ओला उबेरमध्ये. तो मला एकदा म्हणत होता की तुझी मजा आहे कारण तुझ्याकडे ऑरा कार आहे, तर तुझ्याकडे कस्टमर्स पण तसे भारीवाले असतील ओला उबेरमध्ये. पण जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. बघा, 10 पैकी एकाच दुसरा कस्टमर कधी कधी असा पण निघतो जो एकदम फालतूपेक्षा फालतू निघणार. पण त्यांची बोलती कशी बंद केली जाते आणि कसं काय त्यांना ट्रीट करायचं असतं एंड टायमिंगला, हे कधी पण शिकून घ्या. तर आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे आम्ही पूर्ण स्टार्टपासून एंडपर्यंत तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे की एक्झॅक्टली काय झालं या ट्रिपमध्ये आणि कसं कस्टमरने माझी कंप्लेंट केली उबरमध्ये, ते पण तुम्हाला क्लिअर सांगतो. तर सगळ्यात पहिलं आपल्याला बुकिंग आली. बुकिंग आल्या आल्या त्याच्यात ते लिहून आलं, आय एम सर्चिंग फॉर यू, असं त्यांनी मेसेज टाईप केला उबेरमध्ये. तर मी टाईप केलं आय एम ऑन दी वे. त्यांनी ओके टाईप केलं. तिकडे पोचलो मी. आय हॅव एरर टाईप केलं. त्यानंतर पण त्याचा काही रिप्लाय नाही. कमीच कमी 5 ते 7-8 मिनटं थांबलो. त्याच्यानंतर हा गेंडा खाली उतरला. हा जो पॉकीमॉन आहे असा जाडजूड आपला आला, बसला. बसल्या बसला कोट काढलं, इकडे या सीटवर ठेवलं, जसं काय त्याचा हँगर होता घरातला तसं. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. ट्रिप आपली स्टार्ट केली. गुड मॉर्निंग वगैरे जे काय होतं ते सगळं झालं. ट्रिप स्टार्ट केली. स्टार्ट केल्यानंतर या बाईला जायचं होतं BKCला. ह्याला मी कुठून पिकअप केलं होतं? खार वेस्टवरून, वुमेन्स हॉस्पिटलच्या समोर, जिथे मलायका अरोरा खान राहते. ऐकून घ्या नीट, जिथे मलायका अरोरा खान राहते त्या सेम टॉवरमधनं मी ह्याला पिकअप केलं होतं. म्हणजे कस्टमर कसा असायला पाहिजे, एकदम झकास. पण हा तसा नव्हता. तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली पुढे काय झालं. हा बसला गाडीमध्ये. गाडीमध्ये बसला असला फुल एकदम खुश झाला, फुल खुश. बोलतो बहुत अच्छा कार मिला, एकदम ज़बरदस्त लगा, अच्छा स्मेल वगैरह आ रहा है, नहीं तो बहुत जन की गाड़ियों में एकदम गंदा स्मेल रहते हैं, बहुत अच्छा मेंटेन रखा है, नहीं तो किसी का इधर से घिसा रहते हैं, उधर से वो रहते हैं, फटा रहते हैं. हे सगळं त्याचं चालू होतं. त्याच्यानंतर मी त्याला सांगितलं आपल्याला 30 मिनटं तरी लागतील. 30 ते 27 मिनटं गुगल मॅपवर दाखवत आहे. 9:40पर्यंत गाडी BKCला पोहोचेल. माझं काम आहे हे सांगणं. आणि मी जो हा प्रोटोकॉल आहे हा मी फॉलो करतो. कोणताही पॅसेंजर गाडीत बसला की हा एवढं आपलं लाईन ते फिक्स असते की मी सगळ्यात पहिलं त्या पॅसेंजरचं जे काय नाव असेल ते मी पहिलं क्रॉस चेक करतो. ते क्रॉस चेक केल्यानंतर त्यांनी OTP दिलं, OTP टाकतो. OTP टाकल्यानंतर ड्रॉप लोकेशन मी परत एकदा क्रॉस चेक करतो. ड्रॉप लोकेशन जे काय असेल त्याचं, BKC ट्रायडंट हॉटेल आहे किंवा दुसरं काय असेल सोफिटेल वगैरे, ते मी एकदा क्लिअर करतो. ते क्लिअर केल्यानंतर त्याला मी समोरून सांगतो की 40 मिनटं लागणार आहे, नाही तर 30 मिनटं लागणार आहे. एवढ्या वेळात आपण गाडी आपली तिकडे पोचणार. म्हणजे एकदम आपल्याला पण थोडंसं ना ते प्रोफेशनल वाटतं मस्त आहे की. आणि समोरच्याला आपण चान्स नाही देत ते सारखं विचारायचं, भाई कितना टाईम बता रहे, कितना टाईम बता रहे, हे सगळं आपण चान्स नाही देत त्याच्यात. ह्याला पण मी सेम प्रोसेस फॉलो केली. त्याला सांगितल्यानंतर गुगल मॅप जो आहे तो रोड दाखवत होता बँड्रा स्टेशनच्या इथून. ठीक आहे. जितके पण जण खास करून ओला उबेरमध्ये गाड्या चालवत असतील इन मुंबई, त्यांना माहिती असेल की बँड्रा वेस्टला SV रोड आणि लिंकिंग रोडच्या साईडने जर आपण येत असेल तो मोठाला जंक्शन आहे. तर जंक्शनच्या इथून आपण लेफ्ट घेतो स्टेशनला जायच्यासाठी. आणि स्टेशनच्या इथे सगळे रिक्षाले लेफ्ट राईट असे म्हणजे बोलतात ना, ते ढेकणांसारखे फिरत असतात पुढे मागे. हा मला बोलतो अरे लेफ्ट से निकालो ना आपसे, वो बस के आगे ले लो, बस के आगे लेगा तो आपण जल्दी पोहोचेगा. अरे बसच्या पुढे घेण्यासाठी ऑलरेडी 2 गाड्या आहेत तिकडे, त्यांना कट मारून मी कसं घेऊ? तुम्ही विचार करा. थोडीशी पण गाडी इथून तिथून टच झाली तर रिक्षालाचं काय जात आहे का? नाही जात आहे. ह्याचं काय म्हणणं आहे, तू गाडी पळव लेफ्टने. अरे लेफ्टने कशी पळवणार? तरी पण मी त्याला बोललो मी ट्राय करतो. ट्राय केली लेफ्टला घ्यायला, नाही पॉसिबल झालं. परत चालू आपलं हळूहळू त्याच्या मागून, बसवाल्याच्या मागून, सगळ्यांना चालले तर मागून. आणि बसच्या पुढे पण लाईन आहे ऑलरेडी. बँड्रा स्टेशनच्या इथून परत तो रोड जातो लकी हॉटेलच्या इथे, सिग्नलच्या इथे बरोबर. आणि त्या अगोदर येतं बँड्राचा बस डेपो जो आहे स्टेशनच्या बाजूला बँड्रा वेस्टला. तिकडे यांनी मला सांगितलं इधर आहे ना एक छोटासा आहे ना शॉर्टकट है जो गूगल पे आपको बताएगा नहीं, एक काम करो ये गाडी के पीछे ले लो. त्या गाडीच्या मागे मी घेतलं. पुढे एक T-परमिट गाडी होती, त्याच्या मागे घेतलं. जसं बघितलं तर त्या रस्त्यावर दुनियाचे खड्डे आणि चिक्कल आणि घाण असा झोपड्याच्या मधून तो रस्ता जातोय. तो रस्ता फक्त आणि फक्त तो लक्की हॉटेलचा सिग्नल आहे तेवढं सिग्नल फक्त स्किप करतो. पण त्या रस्त्यावर यांनी मला टाकायला लावली. आता ते चिक्कल आहे, चिखलात की आता मी फास्ट नाही नेणार माझी गाडी, सगळ्या गाडीवर चिक्कल उडणार. हळूहळू काढतोय गाडी. मला म्हणतो आप बहुत संभाल के चलाते हो. मी डायलॉग मारला, संभाल के चलातो इसलिए तो गाडी मेंटेन आहे.
बघता बघता मेन रोडला आली गाडी. मेन रोडला आल्यानंतर मग परत त्याचं आहे ना ते चोचले चालू आले. अरे थोडा इधर से लेफ्ट से ले लो ना. म्हणलं अरे लेफ्ट से गाडी पास नाही होगा. आणि ह्यांना असं वाटतं की हे लोक जे सांगतील ते एकदम प्रॉपर आहे, म्हणजे बोलतात ना मागच्या सीटच्या ते बसले आहे. अरे तू प्रीमियर कार बुक केली आहे, आरामात बस ना. तो पडदा असा सरकून आहे ना असा वाकून बघतोय. अरे जाएगा जाएगा लेफ्ट में तो जगह है. अरे मित्रा थांब जरा, अगर गलती से टच हो गया तो भर के देगा क्या? नाही ना. आता ह्यांना आपण कसं सांगू शकतो की तू काय पैसे भरून देशील किंवा काय करशील का? एक सेम असंच सिच्युएशनमध्ये MH46 ओरा यूट्यूबवर आहे, त्यांनी आपल्या चॅनलवर टाकलं होतं की कस्टमर बोलला घे पुढे गाडी पास होईल, आणि त्यांनी अंधा कानून म्हणजे बोलतात ना अंधा भरोसा तसा करून त्यांनी त्या कस्टमरचं ऐकलं आणि त्याच्यात त्याची गाडी मस्तपैकी घासली गेली. तर हा शॉट होतो. म्हणून कधी पण मी कस्टमरचं किंवा पॅसेंजरचं ऐकत नाही. जरी तो बोलत असेल पास होईल, जोपर्यंत मला 100% श्युरिटी नसेल तोपर्यंत मी तिकडून गाडी काढत नाही. त्याला बोललं सर 1 ही मिनिट लागेल, सिग्नल ग्रीन होईल का वैसा निघले का ना आपण. बघता बघता त्याचं BKCला त्याचं ड्रॉप लोकेशन आलेलं. त्याच्या अगोदर त्याचा आयटम बरोबर फोन चालू होतं. आयटम बरोबर चालू होतं त्याचं, हा जानू बिनू शॉर्ट लावू आहे ते सगळं चालू आहे त्याचं त्याच्याबरोबर. तिकडे पोचायच्या अगोदर 1 BKCचा जो राईट टर्न आहे तो राईट टर्न मी घेतल्यानंतर मागे चलो बसवाला एकदम दे दनादन हॉर्नवर हॉर्न मारत मारत येतोय. तो हॉर्नवर हॉर्न मारतोय. मी ना हलकसा लेफ्टला घेतली कारण त्याला जायला आपण जागा देऊया. तो जसा कट मारून मला चलो बसवाला पुढे गेला. हा आहे ना मागून त्या आयटमचा फोन आहे ना असा आयटम बरोबर असं बोलतोय मस्त की जानू बिनू शॉर्ट लावू वगैरे हे सगळं मध्येच थांबला. इसको बोलताय गाडी चलाना. परत चालू तिच्या बरोबर. मी बोलला थांब आता तुझी घेतो बरोबर. जसं 1 BKC आलं, ह्याचा ड्रॉप लोकेशन आला. ड्रॉप लोकेशन यायच्या अगोदर मला माहिती आहे हे लोक फोन वगैरे ठेवतात कारण यांना सगळं कोड बीट वगैरे घ्यायचं असतं काय ना काय. जसं मला माहिती होतं याचा ड्रॉप लोकेशन आता येणार आहे आणि हा आपला फोन ठेवणार आहे. फोन ठेवलं त्यांनी, तसं मी त्याला ना बोललो जो बस है ना चलो बस, एक गवर्नमेंट का बस है. जो गाड़ी चला रहा है ना उसका अगर ये गाड़ी अगर घिस भी गया तो उसको कुछ फर्क नहीं गिरेगा. क्यों? क्योंकि गवर्नमेंट का गाड़ी है. जिस दिन वो बस वाले के पास है ना ये 10 लाख का गाड़ी आएगा ना तो वो क्या उसका बाप भी संभाल के चलाएगा. डायरेक्ट मी त्याला असंच बोललो. ऐकत बसला. घंटा काय बोलला नाही. ते क्रिकेटमध्ये तुम्ही बघितलं असेल 1 बॉल पे 6 रन, तर लास्टला 1 बॉल असतो ना त्याच्यात डायरेक्ट 6 मारला ना तसाला सीन होता इकडे. उतरल्यावर आहे ना मी तुम्हाला सिंपल सांगतो कस्टमर तुमची कंप्लेंट कधी करणार आणि कधी नाही करणार. तेव्हा ना मी ना फक्त एवढंच बोललो त्याला थँक्यू. त्यांनी थँक्यूचा काही रिप्लाय नाही दिला. डायरेक्ट इग्नोर मारला, कोर्ट घेतला आणि निघाला. मी समजून गेलो हा आपली कंप्लेंट टाकणार आहे. आणि कंप्लेंट टाकली तर टाकली. काय टाकली माहिती आहे का कंप्लेंट? डर्टी कार, अनक्लीन कार. म्हणजे विचार करा जे लोक आपल्या गाडीमध्ये आधी बसतात ते लोक तारीफ करतात आणि त्यांच्यासारखं झालं नाही तर डायरेक्ट डर्टी कार, अनक्लीन कार हे सगळं. आता उबरसारख्या कंपनीला किंवा ओलासारख्या कंपनीला हे समजायला पाहिजे हे जे कस्टमर आहे हे उद्या बोलतील आम्हाला शॉर्ट लावायचं आहे. आता थोडी ना हे लोक जसं बोलतात तसं आपण करू, नाही ना. तर कुठे ना कुठे ह्या गोष्टीचा कंपनीने विचार करायला पाहिजे. जर त्यांनी डर्टी कार वगैरे कंप्लेंट टाकली आहे तर कंपनीकडे एक ऑप्शन असायला पाहिजे की तुम्ही ऑन दी स्पॉट तुमच्या कारचा एक फोटो इंटिरियर किंवा एक्सटिरियरचा तुम्ही पाठवायला पाहिजे. तसं काहीतरी ऑप्शन असायला पाहिजे ना. ते ऑप्शन तर नाही. आता बघायला गेलं तर ह्यानी मला त्या भिकाऱ्यासारख्या लोकेशनवर घेऊन गेलेला जिथे चिक्कल होतं. तिकडे मी बोलू शकलो असतो डर्टी लोकेशन, पण ह्याला लेट पण होत होतं. हा घोड्यावर बसला होता अगोदरच. मग आता तुम्ही विचार करा जेव्हा पॉकीमॉनचा एवढा उठलेला असेल तेव्हा आपण शांत कसं काय करू शकतो? नाही करू शकत ना. तरी मला जितकं वाटलं तसं मी त्याला बोललो आणि बोलून त्याला शांत केलं. पण हे असेच खूप पॉकीमॉन असतात जे लोक नंतर कंप्लेंट करताना बोलतात की गाडी गंदा आहे. आता ह्यांना चांगली गाडी आली ना तरी पण त्यांना ना ते सूटच नव्हतं. ह्यांना ती ब्लॅक अँड येलो टॅक्सी नाही तर ब्लॅक अँड येलो ऑटो रिक्षा हे जेव्हा पिकअप करायला अशा गोष्टी येतात तेव्हा आहे ना ह्यांच्यानं हे सगळे चुचले ना ते बंद असतात. तुम्ही विचार करा एवढे बेकारपेक्षा बेकार असे लोक बसतात. आता लास्ट आहे ना माझा एक एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो. एक मुलगी तिला मी पिकअप केलं होतं, तिला जायचं होतं सॅन हॉस्पिटलला. ती आहे ना आधीच घोड्यावर बसली होती. अरे जल्दी आ. सेम केस काय फरक नाही तिच्यात आणि ह्याच्यात. बसली गाडीमध्ये बसल्यावर आहे ना नंतर ती बोलवते अरे थोड़ा इधर से लो, थोड़ा ऐसा लो. मैं बोलो देखो जितना गूगल मैप पे टाइम बता रहे उससे 1 मिनट खाली जल्दी होएगा, पर मैं जितना होगा उतना जल्दी ट्राय करतो लेने के लिए. तेवढं तिला बोललो, तिला शांत केलं. शांत केल्यानंतर ती बॅक सीटला बसली होती. ती आहे ना अगोदर असं काहीतरी रापत होती. म्हणजे विचार करू हे कसं उघडणार पडदा वगैरे तिला समजत नव्हतं. आणि तिने ना तिच्या तोंडात घेतलं होतं ते आपलं काय म्हणतात त्याला तोंडात काय ते घेतात ना ते लोक, ते तसलं नको समजा तुम्ही, ते माउथ वॉश असतो माउथ वॉश. तो तसला आयटम तिने काहीतरी तो घेतला माउथ वॉश.
तिला चालू होतो आणि मी समजून गेलो ही थुकणार. आणि जशी आपली गाडी कुर्ल्यावरून तिकडून निघाली सायन हॉस्पिटलला येण्यासाठी, तो सायनचा फ्लायओव्हर आहे, फ्लायओव्हरला या महाराणीने मस्तपैकी विंडो खाली घेतली, पडदा सरकवलं, फू, आणि जो तो थुकला तिने, मी विचारच करत होतो मागच्या एखाद्या बाईकवाल्यावर उडायला पाहिजे होतं, असा बळगम असा तो थुकला डायरेक्ट. अरे मी मनात म्हटलं पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये 2016 पासून गाडी चालवतोय, पहिल्यांदा लाईफमध्ये एका मुलीला बाहेर थुकताना बघितलं गाडीतून. असे साले भिकारी म्हणजे गंदगी हे सगळे अशा टाईपचे लोक पॉकीमॉन बसतात. आज मी हेच विचार करतो की आपण काय पाप केलंय की देवाने आपल्याला असं काम दिलंय की आपण हे रस्त्यावर काम करतोय. आपण जर ह्यांच्या लेवलवर असतो किंवा ह्यांच्यासारखं आपण काम करत असतो तर आपल्याला ह्यांच्यापेक्षा 100% म्हणजे बोलतात ना 10 पट जास्त मॅनर्स असते. पण ह्यांना ते सगळे मॅनर्स वगैरे नाही आहे. आणि लोक काय म्हणतात माहितीये की कस्टमरचा रिस्पेक्ट करा, कस्टमर देव आहे. देव असतो बरोबर आहे. मला ह्याच्या अगोदर एक कस्टमर भेटला होता, आजचीच मी तुम्हाला सांगतो गोष्ट. हे बघा तुम्हाला खोटं वाटेल, या कस्टमरने माझा नंबर घेतलं, तो माझ्यावर बोलताना त्याला एवढं सगळं आवडलं, बस आपलं म्हणजे बोलता ना नॉर्मल कन्व्हर्सेशन चालू होतं. तुम्हाला ट्रिप पण दाखवतो मी, कोणती ट्रिप होती. हे बघा, हे तर सेंड थँक्स फॉर टिप. हे बघा, हीच ती ट्रिप होती ज्याला मी बँद्रावरून BKCला सोडलं. ह्याला मी थँक्स वगैरे काय पाठवायला पण नाही, गेला उडत. ही बघा, ही ती ट्रिप होती. एक सेकंड, थोडंसं लेट आहे. हे बघा, बिझनेस कम्फर्ट काय लिहून आलंय, बिझनेस कम्फर्ट. ज्याला नाही दिसत असेल तो थोडंसं उलटं सुलटं करून बघेल. बिझनेस कम्फर्टवाली ट्रिप. अमाऊंट काय भेटली आहे ते सगळं बघू नका, पण एकच सांगणार आहे तुम्हाला, 15 किलोमीटरसाठी जी अमाऊंट भेटली त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट तो कस्टमर होता. कारण त्या कस्टमरने आपला नंबर घेतला, त्याला आपली सर्व्हिस आवडली, त्याला आपली गाडी आवडली, त्याला आपलं सगळं काय आवडलं. आणि हे लोक, ह्यांना तुम्ही गुड मॉर्निंग काय साधा थँक्यू पण लास्टला बोलला ना तरी तुमच्यासाठी ते कमीच आहे. तसे तुम्ही त्यांचे हातपाय दाबले नाही तर त्यांचा चोळला तुम्ही गाडीत बसल्यावर तरी पण ते त्यांच्यासाठी कमी आहे. तुम्ही काय पण करा, तुम्ही कितीही सर्व्हिस द्या त्यांना, ते सगळं त्यांच्यासाठी कमी आहे. तर असे पॅसेंजर बसतात. तर आपले काही मित्र आहेत जे लोक ओला उबेरमध्ये वॅगनर चालवत आहेत, सेलेरो चालवत आहेत, ते लोक मला म्हणत असतात, बाबा तुझी मजा आहे, प्रीमियरमध्ये एकदम एक नंबर कस्टमर, छाटा. असे फालतू पण भेटतात. लोकेशन कितीही चांगला असला तरी फालतू भेटतात. पण एवढंच सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांना की जितकं जमेल तितकं गाडी आपली सांभाळून चालवा, जितकं जमेल तेवढं ह्यांना रिटर्नमध्ये प्रेमाने उत्तर द्या. म्हणजे बोलतात ना, गोड बोलून ह्यांचा बोचा मारा, पण मारा, नक्की मारा. नाहीतर मग पुढच्या वेळी ह्यांचा ॲटिट्यूड असतो ना तो डायरेक्ट 2x होतो. जसं उबरमध्ये कसा डिमांड वाढतो, सर्च प्राईस वाढते, तसं ह्यांचा ॲटिट्यूड 2x होतो. म्हणून ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवा. आणि तुमच्याबरोबर जर असं काही झालं असेल तर प्लीज यार कमेंट करा. यार कमेंट सेक्शन जो असतो ना त्याच्यात कमेंट करा. आपल्याला पण ऐकायचं आहे की एक्झॅक्टली हे लोक काय काय असे करू शकतात. जर तुमच्याकडे खास करून अर्टिगा गाडी असेल आणि एखाद्या अर्टिगावाल्याबरोबर झालं असेल तर बाबा पक्का कमेंट करा बाबा, पक्का. कारण आपल्याला असं वाटत होतं की ऑरा बिरा घेतल्यानंतर ह्यांचे चोचले कमी असणार, पण ह्यांचे चोचले आहेत ते आहेत तसेच आहेत. So anyways, this is Smith signing off from my channel Smith and you. So bye bye, take care, keep smiling, be happy, drive safe and be safe. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.